काही पण मला काय काम नाही महानगरपालिकेच्या बांधकाम विभागात आपण सध्या आहोत। आपण जर बघितलं तर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाची जी कामं आहेत जवळपास 30 कोटी रुपयाचं जी काम आहे ते टेंडरिंग पोलीस प्रशासनाच्या मदतीने होतं आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी जी गर्दी आहे ती गर्दीने केली आहे। गोंधळ जो आहे तो गोंधळ या ठिकाणी होतोय। पोलीस प्रशासनाच्या मदतीने टेंडरिंग वाटपाचं काम जे आहे ते काम पार पडलं जातं। मला सांगा मोठा गोंधळ होतोय नेमकं काय कशासाठी? या ठिकाणी आज 5 वाजेपर्यंतच टेंडर वाटपाचा इथं प्रोग्राम आहे। तर या ठिकाणी काही पक्षाचे पदाधिकारी वगैरे येऊन मधून लॉक केलेत, बाहेर पोलिस लावलेत की ही प्रथा या महापालिकेमध्ये आजपर्यंत कधी झाली नाही। आणि सर्वसामान्य जो गुत्तेदार रेग्युलर काम करतो तो गेटच्या बाहेर मांड्या घालून बसले 10 वाजल्यापासून, ह्यांना कोणी टेंडरच देत नव्हतं। तर इथं अशी सिस्टीम लागण्यात आली की बाबा फक्त पक्षाचे कार्यकर्ते असतील त्यांनाच टेंडर द्यावं। आमचं असं मत आहे की लातूरमधला असेल किंवा महाराष्ट्रातला कुठलाही असेल ज्याला काम करायचं त्याला या ठिकाणी टेंडर देण्यात यावं। तर ही टेंडर मिळू नये म्हणून काही लोक पक्षाचे लोक गोंधळ घालत आहेत। मोठा गोंधळ होतो। पोलीस फौजफाटा देखील इथे लावण्यात आला आहे। नेमकं किती रुपयाचं हे काम असणार आहे? कालच अर्थसंकल्पीय बजेट जाहीर झालं। हे 13 कोटी रुपयाचे जवळपास कामं आहेत। 13 कोटी रुपयाचे 10 लाखाचे आजचे काम आहेत। त्याच्यामुळे हे टेंडर नोटीस असते, ज्याला हे टेंडर नोटीस आज मिळेल त्यांनाच हे टेंडर भरता येतं। मग इथं प्रशासनानं मिळून काय केलं सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी की फक्त आपण ज्यांना म्हणतो त्यांनाच त्यांनी यादी ठेवले तर त्याच लोकांना इथं टेंडर मिळणार, बाकीच्या लोकांना टेंडर मिळणार नाही। अशी इथं प्रथा चालू झालेली आहे। याला विरोध म्हणून आम्ही सर्व इथं लातूरकर म्हणून आलेलो आहोत। प्रशासन चालू आहे महानगरपालिकेत। गेल्या अनेक दिवसापासून प्रशासनाच्या वतीने कारभार केला जातोय। आमचे मित्र दीपक सूळ यांना काही गैरसमज झालेत। इथं सर्व पक्षाचे कार्यकर्ते गुत्तेदारांना सर्व ओपन टेंडर आहेत आणि सकाळपासून लोक टेंडर घेत आहेत। काँग्रेस पक्षाचा हात एक षडयंत्र आहे की गोरगरीब कार्यकर्त्यांना गुत्तेदाराला टेंडर मिळणे, त्यांनीच लोक आणले, त्यांनीच लोक धिंगाणा करत आहेत। हा त्यांचा पहिल्यापासून डाव आहे। फक्त गोरगरीब कार्यकर्ते असतील गुत्तेदार असेल ह्यांना काम मिळू नये म्हणून हा सर्व काँग्रेस पक्षाने हा धिंगाणा घालायचा प्रयत्न केला। बांधकाम विभागातली जी कामं आहे जवळपास 13 कोटीची कामं, या कामाचं टेंडरिंग आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने होते। आपण जर पाहिलं तर विविध पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ते गोंधळ देखील घालत आहेत। काम वाटून घेण्याच्या कारणावरून या ठिकाणी गोंधळ होतोय। संदीप भोसले, साम टीव्ही लातूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।